खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. त्यांच्यामुळे मला खूप त्रास झाला. मी त्यांना कधीच नाही माफ करू शकत. तुमच्या बाबतीतही असं कधी झालंय का? एखादी व्यक्ती आपल्याला इतकं दुखावून जाते, की आपण ठरवून टाकतो, की आयुष्यभर त्या व्यक्तीला माफ करणार नाही. पण मग दिवस जातात, महिने जातात, कधी-कधी वर्षही जातात आणि आपण तोच प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहतो. मनात राग, डोक्यात विचार आणि कधी-कधी चेहऱ्यावरचं हसू देखील हरवून जातं. तर डॉक्टर म्हणून मला एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे मनावर झालेल्या जखमा दिसून येत नाहीत, पण त्याचा शरीरावर परिणाम दिसायला सुरुवात होते. म्हणजे सततचा राग, सततची चिंता, डोकेदुखी, चिडचिड आणि कधी-कधी त्यामुळे ब्लड प्रेशर वाढणं, हे सगळं मनात साठवून ठेवलेल्या भावनांचा देखील परिणाम असू शकतं. तर माफ करणं म्हणजे झालेली गोष्ट विसरून जाणं असं नाही, किंवा मग समोरच्याचं वागणं योग्य होतं असं मानणं असं देखील नाही. माफ करणं म्हणजे स्वतःवर त्या घडलेल्या प्रसंगाचा आत्ताच्या आयुष्यावर परिणाम होऊ न देणं. कदाचित समोरची व्यक्ती कधीच सॉरी नाही म्हणणार, पण मग म्हणून तुम्ही आयुष्यभर तोच राग मनात धरून ठेवणार आहात का? आज वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे निमित्त कोणाला माफ करायचं नाही करायचं हा निर्णय तुमचा, पण स्वतःच्या मनाला मात्र या ओझ्यातून थोडं मोकळं करा. कारण संत तुकारामांनी सांगितलंच आहे, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर मोकळं असेल ना, तर आयुष्यामध्ये यश, समाधान आणि चांगल्या गोष्टी घडतील. सो हॅपी वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे टू एव्हरीवन. थँक यू.